तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे म्हाडा लॉटरी या अंतर्गत आज आपण बघणार आहोत स्कीम कोड 877. तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आपण. रेंट किती असणार आहे, मार्केट प्राइस काय आहे, फ्लोर प्लॅन, म्हाडाचे फ्लॅट्स कुठे असणार आहे, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला प्लीज एकदा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढे जे व्हिडिओज येतील तेही तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तुम्हाला. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं, स्कीम कोड नंबर आहे 877 आणि प्रोजेक्टचं नाव आहे नेक्सस प्राईम स्क्वेअर. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो मोशी या लोकेशनमध्ये आहे. आणि इकडे म्हाडाने टोटल 15 2 BHK अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. आणि याचा जो कार्पेट आहे तो 47 आणि 49 स्क्वेअर मीटर आहे, म्हणजे 505चा कार्पेट आहे. 505 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. थोडासा कार्पेट मला कमी वाटला 2 BHKच्या हिशोबाने, पण ठीक आहे. आणि याची प्राइस जी आहे म्हाडाने ठेवलेली आहे ती 26 lakhs ठेवलेली आहे. हा प्रोजेक्ट रेरा वेबसाईटवर रजिस्टर्ड आहे आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते आहे यावर्षी, म्हणजे डिसेंबर 2025, म्हणजे 1-2 महिन्यामध्ये याचं पोझिशन आहे. पण यांनी पुन्हा ते रिवाईज केलेली आहे, डेट 2027ची केलेली आहे. ठीक आहे. तर याचं आता जून 2027मध्ये पोझिशन आहे. तर एकदा पोझिशनची खात्री करून घ्या. रेरा वेबसाईटवर यांनी रिवाईज केलेली डेट आता जून 2027 केलेली आहे, 25/2027मध्ये. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवर. ठीक आहे. इकडे तुम्ही बघू शकता. आणि बिल्डिंग प्रोजेक्टमध्ये टोटल 2 विंग असणार आहेत, 2 टॉवर, A विंग आणि B विंग. ठीक आहे. आणि प्रत्येकी हे 15 ते 16 माळ्याचे टॉवर्स असणार आहेत. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते विंग B मध्ये असणार आहे. तर म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते म्हणजे प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅटसुद्धा असणार आहेत आणि म्हाडाचे फ्लॅटसुद्धा एकाच बिल्डिंगमध्ये असणार आहेत, आणि ती म्हणजे विंग B. ठीक आहे. याच्यानंतर थोडंसं आपण आता लेआउट याचं समजून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की थोडंसं करावं लागतं असं. ठीक आहे. लेआउटमध्ये पहिलं तर इथे A विंग आहे आणि इकडे B विंग आहे. आणि म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते इथे B विंगचे असणार आहेत. ही टोटल 28 माळ्याचं नाही, 2 बेसमेंट पार्किंग आहेत आणि ग्राउंड आणि असं एक 15 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे. त्याच्या पलीकडे एक सेकंड, अजून मी तुम्हाला माहिती देतो याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, पण ठीक आहे. हो, जसं मी सांगितलं A विंग आणि B विंग आहे. हे थोडंसं ब्लर आहे हा इमेज. ठीक आहे. पण तरीसुद्धा जी माहिती विजिबल आहे ती मी तुमच्यावर शेअर करतो. त्याच्यानंतर म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ना, ते त्यांनी इथे व्यवस्थित दिलेले आहे. मी ते तुम्हाला दाखवतो. हां, हे बघा, इकडे म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते B विंगमध्ये असणार आहेत आणि ते फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ फ्लोअरला असणार आहेत. ठीक आहे. फर्स्ट फ्लोअरला 3 फ्लॅट असणार आहेत आणि सेकंड फ्लोअरला जे असणार आहेत 4 फ्लॅट्स असणार आहेत, थर्ड फ्लोअरला 4 फ्लॅट्स असणार आहेत आणि फोर्थ फ्लोअरला 4 फ्लॅट्स. ठीक आहे. तर प्रत्येकी फ्लोअरला 4 फ्लॅट्स असणार आहेत, फक्त फर्स्ट फ्लोअरला 3 फ्लॅट्स, असं मिळून हे टोटल 15 फ्लॅट्स म्हाडाचे त्यांनी B विंगमध्ये लोअर फ्लोअर्सला दिलेलं आहे. इथे फ्लॅट नंबर सुद्धा त्यांनी मेन्शन केलेले आहे, जसं 102, 202, 302, 402, 203, 101 आणि 105. ठीक आहे. असं यांनी इथे व्यवस्थित फ्लोअर नंबर्स, फ्लॅट नंबर सुद्धा इथे म्हाडाने मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे. म्हाडासाठी जी पार्किंग असणार आहे ती 8 आणि 8 अशी त्यांनी दिलेली आहे, प्रपोज्ड आणि रिक्वायर्ड. अशी त्यांनी 16 पार्किंग म्हाडासाठी इकडे दिलेली आहे. तर ही होती पूर्ण लेआउटची माहिती. त्याच्यानंतर आपण थोडंसं प्रोजेक्टबद्दल अजून थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. इकडे जे रेंट चालू आहे सध्या, ठीक आहे, ते आहे 2 BHKचं एक 18 ते 18,000 ते 21,000, म्हणजे एक ऑन एन ॲव्हरेज तुम्ही पकडू शकता 18 ते 20,000च्या मध्ये 2 BHKचा रेंट चालू आहे मोशी लोकेशनमध्ये. आणि इकडची जी मार्केट प्राईस आहे ती आहे 50 lakhs. ठीक आहे. इकडे बघू शकता तुम्ही 50 lakhs आहे. हा कार्पेट जरा जास्त आहे, पण तुम्ही
ठीक आहे. म्हणजे मला ना म्हाडाच्या प्राईस आणि मार्केट प्राईसमध्ये मला असं वाटतं की म्हाडाने थोडीशी प्राईस अजून कमी केली असती तर बरी झाली असती. किंवा कारण की आपण खूप डिफरन्स बघतो मार्केट प्राईस आणि म्हाडाच्या प्राईसमध्ये, पण इकडे थोडासा डिफरन्स एवढा जाणवला नाही मला. ठीक आहे, पण असो, ही जी आहे प्राईस ती 50 लॅक्स दाखवते आहे 620 कार्पेट, आणि तेच म्हाडा तुम्हाला 500 कार्पेट मध्ये 26 लाख 26 लॅक्स मध्ये तुम्हाला 500चं कार्पेट ऑफर केलेलं आहे म्हाडाने. प्रोजेक्ट हा दिसायला असा असणार आहे. ठीक आहे, मी थोडं काही फोटोज दाखवतो तुम्हाला. हे एलिव्हेशन प्रोजेक्टचं असं असणार आहे. जसं मी सांगितलं 2 विंग असणार आहे, ए आणि बी विंग. आणि हे काही ॲम्युनिटीज असणार आहेत. फिटनेस सेंटर, त्याच्यानंतर हा कम्युनिटी हॉल असणार आहे, योगा मेडिटेशन सेंटर असणार आहे, क्लब हाऊस असणार आहे, स्विमिंग पूलही असणार आहे, आणि हे थोडं गार्डन पोडियम ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन. तर हे सगळे ॲम्युनिटीजसुद्धा याच्यामध्ये या प्रोजेक्टमध्ये त्यांनी दिलेले आहेत. आता याच्यानंतर थोडंसं लोकेशनबद्दल आपण जाणून घेऊ. ठीक आहे. आता हा जो लोकेशन आहे ना, नेक्सस प्राईम स्क्वेअर मोशी एरिया. तर मोशी एरिया कुठे आला पहिला आधी आपण बघून घेऊ. तर इकडे तुम्हाला रावेत तर माहिती आहे, ते हायवेला लागून इकडे रावेत प्रत्येकालाच माहिती आहे, जिथे आपला हायवे संपतो. जेव्हा तुम्ही मुंबईवरून पुण्याला जाता तिकडे तळेगाव नंतर रावेत तुम्हाला लागतं. ठीक आहे. त्याच्याच बाजूला इकडे देहू आहे, आणि देहू आळंदी रोड तुम्हाला माहिती असेल, विठ्ठलाची जी पालखी आणि यात्रा जी जाते ती या रोडनेच जाते, देहू आळंदी रोडने. तर देहू आणि आळंदी रोडला लागूनच हा प्रोजेक्ट इकडे मोशी म्हणून आहे, तिकडे नेक्सस प्राईम स्क्वेअर आहे. ठीक आहे. आता ह्या बघा, ह्या बघू शकता तुम्ही, देहू आळंदी रोड आहे आणि त्याला लागूनच हा नेक्सस प्राईम स्क्वेअरचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आजूबाजूला भरपूर सगळ्या गोष्टी आहेत, हॉस्पिटल्स आहेत, पेट्रोल पंप आहे, स्कूल्स आहेत, मॉल्स आहेत. ठीक आहे. मार्केट यार्ड आहे. तर आणि खूप सारे चौक वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे एकदम गजबजलेला एरिया आहे. म्हणजे लोकेशन वाईज तर काही इश्यूज दिसत नाहीत मला. याच्यानंतर मला अजून काही राहिलं का बघून घेऊ. बिल्डरचे जे रिव्ह्यूज आहेत ते थोडेसे मिक्स आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह पण काही आहेत आणि काही निगेटिव्ह रिव्ह्यूज पण आहेत. ठीक आहे. पण ते असो. ठीक आहे. आता थोडंसं ना आपण हे समजून घेऊ, याचं फ्लोअर प्लॅन समजून घेऊ आपण. ठीक आहे. आता बी विंग चा हा फ्लोअर प्लॅन आहे. ठीक आहे. आता इकडे जे हायलाईट केलेले फ्लॅट्स आहेत ते म्हाडाचे आहेत, आणि एक सेकंड मी मला दाखवतो. ठीक आहे. आणि हे जे असणार आहेत फ्लॅट्स हे इकडे दिसत आहेत वरती, ते प्रायव्हेट बिल्डरचे आहेत, आणि खाली हे जे येल्लो हायलाइटेड आहेत ते म्हाडाचे आहेत. तर ठीक आहे, आपण आता बघून घेऊ एक सॅम्पल त्याचं लेआउट कसं असणार आहे. जसं इथे हा लॉबी एरिया आहे. ठीक आहे. लॉबीवरून एंटर केल्या केल्या इथे तुम्हाला इथे लिव्हिंग आणि डायनिंग रूम आहे, आणि त्याला अटॅच बाल्कनी आहे, आणि लिव्हिंग डायनिंग रूमच्या राईट साईडला किचन असणार आहे, आणि पुढे थोडंसं गेलं की एक कॉमन टॉयलेट, आणि त्याला लेफ्ट साईडला बेडरूम, आणि मग पुढे मास्टर बेडरूम, आणि मास्टर बेडरूमला अजून एक सिट आउट एरिया किंवा एक छोटी बाल्कनी त्यांनी इथे दिलेली आहे. ठीक आहे. तर 2 बाल्कनी आहेत, आणि बाकी टॉयलेट त्यांनी कॉमन टॉयलेटच दिलेलं आहे. मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट दिलेलं नाही आहे सध्या तरी. ठीक आहे. तर हे असं स्ट्रक्चर आहे. अजून एखादं आपल्याला बघायचं तर बघू शकतो आपण इकडे. इथे पण तुम्ही बघू शकता सेमच आहे. लिव्हिंग डायनिंग रूम आहे, किचन आहे, कॉमन टॉयलेट आहे, बाल्कनी आहे, 2 बेडरूम्स आहेत, आणि इथे एक दिलेलं आहे मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट दिलेलं आहे इकडे. ठीक आहे. म्हणजे वरच्या लेआउटमध्ये दिसलं नाही मला, आणि इथे सिट आउट एरिया किंवा छोटा बाल्कनी आहे. तर ही सगळी माहिती होती प्राईम नेक्सस प्राईम स्क्वेअर या प्रोजेक्टची. ठीक आहे. आय थिंक आपण सगळी माहिती कव्हर केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.